हॅलो. आज आपण खूप वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत. तर सर्वसाधारण माणसाच्या गरजा काय आहेत? तर अन्न, वस्त्र आणि निवारा. पण ज्या अन्नासाठी, ज्या भाकरीसाठी आपण धावपळ करत असतो, त्या भाकरीलाच आज आपण विसरून पिझ्झा, बर्गर यासारख्या जंक फूडकडे वळलेलो दिसून येतो. तर भात आणि चपातीपेक्षा भाकरी आपल्या शरीरासाठी का चांगली, हे आज आपण पाहणार आहोत. बऱ्याचदा डॉक्टरसुद्धा आपल्याला भाकरी खाण्याचा सल्ला देतात. कारण ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो गव्हापेक्षा 30% आणि भातापेक्षा 50% कमी असतो. त्यामुळे रक्तातील ग्लुकोज स्पाइक कमी होते. आता तुम्ही म्हणणार ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? तर आपण जो पदार्थ खातो तो किती वेळामध्ये आणि किती प्रमाणामध्ये शुगर वाढते त्याचे ते प्रमाण असते. त्याला ग्लायसेमिक इंडेक्स असं म्हणतात. बऱ्याचदा मधुमेहामध्ये सुद्धा ज्वारी फायदेशीर ठरते. ज्वारी ही फायबरने समृद्ध असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ज्वारी ही हृदयाच्या आरोग्यास सुद्धा फायदेशीर ठरते. ज्वारी ही ग्लुटेन मुक्त असल्यामुळे थायरॉईडचे कार्य सुधारण्यास मदत होते. तसेच ज्वारीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि हार्मोन संतुलनास समर्थन देते. ज्वारीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने बराच वेळ पोट भरून राहण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यामध्ये सुद्धा ज्वारी किंवा भाकरी खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळं भाकरी खाणं कधीही चांगलं. बऱ्याच लेडीज किंवा मुलंसुद्धा म्हणतात की आम्हाला भाकरी नाही आवडत, चपाती आवडते. आणि खूप अभिमानाने आपण सांगतो की नाही, माझी मुलं भाकरी नाही खात, चपाती खातात. तर मला असं वाटतं की चपातीसोबतच भाकरीसुद्धा खायला आपल्या मुलांना म्हणजे आवड निर्माण करून दिली पाहिजे. थँक्यू.